नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवात करूया पहिल्या ब्रेकिंग बातमीने। महायुतीत ठाणे आणि कल्याणची जागा शिंदे गटाकडेच राहणार आहे। वर्षावरील बैठकीत ठाणे कल्याणच्या जागेवर चर्चा झाली नाही। केवळ तिढा असलेल्या म्हणजे छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा आणि नाशिक या जागांवर चर्चा झाल्याची माहिती मिळते। दोन्ही जागा शिंदे गटाच्याच असल्याचं याआधी स्पष्ट करण्यात आलंय। स्थानिक भाजपनं कल्याण आणि ठाणे मतदारसंघावर दावा केला होता, मात्र आता 2 दिवसात ठाणे कल्याणच्या जागेवर शिंदे गट उमेदवार जाहीर करणार आहे। अक्षय मंकरी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जुळले। अक्षय, काय सविस्तर अपडेट? ऋषाली, खरं तर काल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तब्बल 2 ते 3 तास मॅरेथॉन बैठक झाली। या संपूर्ण बैठकीमध्ये लोकसभा जागांबाबत जो तिढा आहे या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यात आलेली असल्याचं पाहायला मिळतंय। ठाणे आणि कल्याण डोंबिवली या हा लोकसभा मतदारसंघ जो आहे, दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्याच वाट्याला आहेत। विद्यमान खासदार जे आहेत कल्याण डोंबिवलीचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना तो मतदारसंघ जाणार आहे। त्याचसोबत ठाणे या लोकसभा मतदारसंघातून लवकरच शिवसेनेकडनं उमेदवार जो आहे तो जाहीर करण्यात येणार आहे। परंतु त्या व्यतिरिक्त नाशिक, सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगर आणि ह्या सगळ्या मतदारसंघांवरतून जो घोळ आहे त्या मतदारसंघांच्या संदर्भात चर्चा जी आहे ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात झालेली आहे। खरं तर या दोन्ही मतदारसंघामध्ये या सगळ्या मतदारसंघांवरतून भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये ठेवेदावे पाहायला मिळत आहेत। या सगळ्या संदर्भात अधिक ताकदीचा उमेदवार या लोकसभा मतदारसंघांमध्ये कशा पद्धतीने देण्यात येणार आणि निवडणुकीची रणनीती त्या उमेदवाराच्या संदर्भात काय असणार या सगळ्या संदर्भात चर्चा जी आहे ती या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली असल्याचं पाहायला मिळतंय आणि लवकरच या सगळ्या जागांचा तिढा जो आहे तो या दोन्ही नेत्यांकडनं सोडवला जाईल। त्या संदर्भातच ही चर्चा जी आहे ती काल रात्री वर्षा या निवासस्थानी जी आहे ती बैठक पार पडलेली असल्याची माहिती मिळत आहे। धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।